त्यामुळे उद्धवजींना या सगळ्या गोष्टी खरं तर माहिती पाहिजेत आणि त्यांनी केलेलं वक्तव्य का केलं हे त्यांनाच माहिती आहे. परंतु कदाचित माझ्या निर्णय प्रक्रियेवरती एक प्रकारचा दबाव टाकायचा एक प्रयत्न असेल म्हणून कदाचित सातत्याने त्यांच्याकडनं आणि त्यांच्या इतर हितचिंतकांकडनं अशा आरोप केले जात असतील. मला एक गोष्ट तुम्ही सांगा, यापूर्वी ठाकरे गटातले अनेक आमदार ज्यांच्यावर याचिका दाखल आहे, ज्यांच्या विरुद्ध याचिका दाखल आहे, त्यांनी माझी येऊन भेट घेतली आहे, माझ्याशी अनेक विषयांवर चर्चा केली आहे. आता मी आपल्याला कालच सांगितलं, काल गोव्याला कार्यक्रमासाठी जात असताना विमानतळावरच्या व्हीआयपी लाऊंजमध्ये मला राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील साहेब भेटले, मला अनिल देसाई शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नेते भेटले. परंतु याचा अर्थ असा आहे का त्यांना भेटलो, त्यांच्याबरोबर बोललो म्हणजे त्यांच्याबरोबर माझ्या या संदर्भातली काही वेगळी चर्चा झाली आहे? त्यामुळे असे बिनबुडाचे किंवा बालिश आरोप करून एखाद्या संविधानिक संस्थेबद्दल किंवा संविधानिक संस्थेच्या अध्यक्षाबद्दल आपण असे चुकीचे आरोप करणं त्या संविधानिक संस्थेचा अवमान करण्यासारखं आहे आणि ही अपेक्षा माझी एवढ्या मोठ्या नेत्याकडनं मुळीच नाहीये. सर्वोच्च न्यायालयाने भरत गोगावले यांचा व्हीप अमान्य केला होता, मात्र तुम्ही तो मान्य केला, तर हे कसं काय? काय म्हणतात? सर्वोच्च न्यायालयाने आरोप करताय सर्वोच्च न्यायालयाने परत गैरसमज आणि परत ऑर्डरची आपलं चुकीचं इंटरप्रिटेशन. सुप्रीम कोर्टाने असं सांगितलेलं की माननीय उपाध्यक्षांनी ज्या वेळेला सुनील प्रभू आणि अजय चौधरी यांना रेकग्निशन दिलं त्यावेळेला उपाध्यक्षांसमोर 2 दावे नव्हते, केवळ एक क्लेम होता या व्हिपच्या संदर्भात आणि पक्षासंदर्भात. परंतु ज्या वेळेला अध्यक्षांनी निर्णय घेतला तेव्हा त्यांच्या समोर 2 क्लेम्स होते, एक तर एकनाथ शिंदेचा होता, एक उद्धव ठाकरेंचा होता. आणि त्यामुळे त्या अध्यक्षांना हे माहिती होतं की पक्षामध्ये स्प्लिट पडलेली आहे. त्यामुळे या दोघांपैकी मूळ राजकीय पक्ष कोणता आहे हे जाणून न घेता केवळ विधिमंडळ पक्षाच्या स्ट्रेंथच्या आधारावरती निर्णय घेतलाय म्हणून तो चुकीचा आहे. कोर्टाने सांगितलं की आपण पहिली मूळ राजकीय पक्ष कोणता आहे हा ठरवा आणि तो ठरवल्यानंतर आपण भरत गोगावले अथवा सुनील प्रभू यांची निवड याला मान्यता द्या. त्यामुळे कोर्टाने असं कधीच सांगितलं नव्हतं की कायमस्वरूपी आपल्या भरत गोगावलेंची निवड ही रद्द अथवा घटनाबाह्य किंवा नियमबाह्य आहे. त्यांनी सांगितलं केवळ आपण राजकीय पक्षाचा निर्णय किंवा इच्छा काय आहे हे न ओळखता त्यांना मान्यता दिली असल्यामुळे ती चुकीची आहे. त्यामुळे कोर्टाने आपल्याला पहिली राजकीय पक्ष कुठचा आहे हे ठरवायला सांगितलं, त्यानंतर आपल्याला सांगितलं की त्या आधारावरती तुम्ही व्हिप कुठचा आहे हे रेकग्नाइज करा, कारण व्हिप हा राजकीय पक्षाचा ऍप्लिकेबल होतो. आणि ते सगळं आपण ही संपूर्ण कारवाई करून आपण आजचा निर्णय घेतला असल्यामुळे तो कोर्टाने दिलेल्या निकषांच्या अनुषंगाने आणि त्याला बांधील राहूनच घेतलेला निर्णय आहे हे मला आपल्याला सांगायचं. त्याचं उत्तर मी दिलं आता.